Good morning, everyone. Let's start our next question. Principle of management. Principle of management we were already learned, right? In I think so 12th standard. But 12th आता आठवणार नाही. त्यामुळे आता आपण थोडंसं डिटेल बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट काय आहे. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इंट्रोड्यूस बाय हेनरी फ्युअल. लक्षात ठेवा, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हे कोणी इंट्रोड्यूस केलेले आहेत? तर हेनरी फ्युअलने इंट्रोड्यूस केलेले आहे. सो त्याच्या आधी आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहे, फक्त आपले कॉलेजचे हेनरी फ्युअल माहिती आहेत ना, ज्यांनी 14 प्रिन्सिपल काय केलेले आहेत तर इंट्रोड्यूस केलेले आहेत. अ प्रिन्सिपल रेफर्स टू द फंडामेंटल ट्रूथ. हे असंच आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल इज अ फंडामेंटल ट्रूथ. प्रिन्सिपल काय आहे? फंडामेंटल ट्रूथ असेल. इट इस्टॅब्लिश कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल. म्हणजे जेव्हा हे प्रिन्सिपल डिफाइन केलेत तेव्हा हे असेच केलेत का हो? नाही. तर तुम्ही आधी काय केलं? एक एक्सपेरिमेंट केला. आणि जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा कॉज आणि इफेक्ट असे दोन व्हेरिएबल काय केले जातात? आयडेंटिफाय केले जातात. आणि मग त्यांचं एकमेकांसोबत कसं रिलेशन आहे हे डिफाइन केलं जातं. सो प्रिन्सिपल इट इज द रिलेशनशिप बिटवीन कॉज अँड इफेक्ट और टू व्हेरिएबल. हे काय असणार आहे? कॉज अँड इफेक्ट आणि टू व्हेरिएबलचं रिलेशन असेल. देन these principles are derived on the basis of observation and analysis and by conducting experimental studies. जेव्हा हेनरी फ्युअलने हे प्रिन्सिपल डिफाइन केले तेव्हा त्यांनी काय केलं? आधी एक्सपेरिमेंट केला. आणि सगळ्याच गोष्टी एक्सपेरिमेंट करून लक्षात येतात का? नाही. तेव्हा काय केलं? ऑब्झर्वेशन केलं. जसं आपण नेक्स्ट इयरला मार्केटिंग हा सब्जेक्ट काय करणार आहोत? लर्न करणार आहोत. तर मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त बार्गेनिंग कोण करतं? गर्ल्स करतात की बॉईज करतात? बॉईज करतात. कोण कोण बॉईज करताय बार्गेनिंग? नाही. जास्त बार्गेनिंग कोण करतं? ऑब्वियस सांगता आलं पाहिजे. नाही, आम्ही बार्गेनिंग करतो. आम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहोत. आम्ही दिलेली विचारलेली प्राइस तेवढी पे करत नाही. आम्ही काय करतो? बार्गेनिंग करतो. मग आता बार्गेनिंग कोण करतं ते आपण गर्ल्सना जाऊन विचारतो का? अरे तू बार्गेनिंग करतेस का? नाही. दॅट मीन्स समथिंग डिपेंड्स ऑन ऑब्झर्वेशन. हेनरी फ्युअलने काय केलं तर काही गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं अँड दे फाइंड आउट समथिंग कन्क्लुजन. आणि काही कन्क्लुजन काय केली तर डिराइव्ह केली. जेव्हा हे प्रिन्सिपल डिफाइन केले तेव्हा त्यांनी काय केलं? काही एक्सपेरिमेंटेशन केले, काही ऑब्झर्वेशन केले. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट काय काय लिहायचंय बघा इंट्रोडक्शन मध्ये. 14 प्रिन्सिपल इंट्रोड्यूस बाय हेनरी फ्युअल. फर्स्ट सेंटेन्स येईल आणि सेकंड मध्ये प्रिन्सिपल म्हणजे काय हे मेन्शन करा. अ प्रिन्सिपल रेफर्स टू फंडामेंटल ट्रूथ. अ प्रिन्सिपल रेफर्स टू फंडामेंटल ट्रूथ. इट एस्टॅब्लिश cause and effect relationship between two variable. Cause and effect relationship between two variable. You know, these principle are derived on the two bases. These principle are derived on the two bases: observation analysis and experimentation. Observation analysis and experimentation. Is it clear intro? लक्षात आलं का सगळ्यांना? ओके, चला हेडिंग द्या. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. 14 प्रिन्सिपल आपल्याला वन बाय वन बघायचे आहेत. फर्स्ट, डिव्हिजन ऑफ वर्क. पॉइंट नंबर फर्स्ट, डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन ह्या वर्डिंग वरून तुमच्या लक्षात येईल डिव्हिजन म्हणजे काय
डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. जो मेन टास्क आहे तो तुम्ही काय केलेला आहे, वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. जेव्हा डिव्हिजन ऑफ वर्क केलं जाईल दॅट मीन्स वी कॅन इझिली अचीव अवर कॉमन टार्गेट. तेव्हा आपण काय करू शकतो, तर आपला जो मेन टार्गेट आहे, मेन गोल आहे, तो इझिली अचीव करू शकतो. लक्षात आलं? तो पहिल्या सेंटेन्स मध्ये येईल. राईट डाऊन. डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स division of work into smaller parts. Division of work means division of work into smaller parts. These principles help the individual. These principles, third sentence complete करा. These principles help the individual in acquiring speed, accuracy in his performance. लक्षात आलं? डिव्हिजन ऑफ वर्क केल्यामुळे काय करेल, प्रत्येक जण आपलं आपलं काम छान पद्धतीने कंप्लीट करेल. म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे एवढाच टास्क आपल्याला कंप्लीट करायचा आहे, आपण स्पीड मध्ये काय करू शकतो, तो कंप्लीट करू शकतो. सो डिव्हिजन ऑफ वर्क हेल्प टू इंडिव्हिज्युअल फॉर कंप्लीटिंग देअर टास्क स्मूथली. तो त्याचा टास्क हा स्मूथली कंप्लीट करू शकतो. इज इट क्लिअर? एक कीवर्ड फक्त लक्षात ठेवा, डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. त्याला अंडरलाईन. डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. हा कीवर्ड असेल पहिल्या पॉइंट मध्ये. क्लिअर? ओके. पॉइंट नंबर सेकंड, authority and responsibility. Authority and responsibility. अथॉरिटी म्हणजे काय हो? व्हॉट इज मीन बाय अथॉरिटी? आपल्याला एक माहिती आहे, अथॉरिटी म्हणजे काय? पॉवर. ज्याच्या आधारे आपण काहीही करू शकतो ना, त्याच्याकडे अथॉरिटी आहे. दे कॅन टेक इझिली डिसिजन विदाउट एनी इंटरफरन्स. कोणाचाही इंटरफेअर न घेता तो काय करू शकतो, तर डिसिजन घेऊ शकतो. बट हेनरी फ्युअर काय सांगतायत, तर अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्याचं अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन असलं पाहिजे. म्हणजे असा पर्सन चॉईस करा की त्याच्याकडे अथॉरिटी ही असायला हवी आणि रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असायला हवी. जर अथॉरिटी दिली आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिलीच नाही तर तो काय करेल पर्सन इररिस्पॉन्सिबल बिहेवियर करेल. हेनरी फ्युअर काय सांगतायत, त्याचं अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन करा. मग रिस्पॉन्सिबिलिटी फक्त द्यायची का, तर नाही. रिस्पॉन्सिबिलिटी फक्त दिली तर काय होऊ शकतं, वर्क हे इनइफेक्टिव्ह होऊ शकतं. लक्षात आलं? आपल्याला आधी काय सांगायचंय, व्हॉट इज मीन बाय अथॉरिटी, व्हॉट इज मीन बाय रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जर हे अप्रोप्रिएट नसेल तर काय होऊ शकतं, ह्या गोष्टी आपल्याला इथे कंप्लीट करायच्या. बघा काय सांगितलं, अथॉरिटी इज द पॉवर राईट टू इन्फोर्स ऑबिडियन्स. अथॉरिटीची डेफिनेशन दिलेली आहे. अथॉरिटी इज द पॉवर. ते वर्डिंग तुमच्या लक्षात राहील, तेवढं शॉर्ट मध्ये लिहिलात तरी चालेल. अथॉरिटी इज द पॉवर और राइट टू इन्फोर्स ऑबिडियन्स. क्लियर? अथॉरिटी. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन फॉर परफॉर्मिंग ऑफ द जॉब. रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन. इथेपर्यंत तरी लिहिलात तरी चालेल. Authority means power, responsibility means obligation. Clear? Authority means power, responsibility means obligation. Responsibility म्हणजे आपली कर्तव्य म्हणतो, आपल्याला ते करावंच लागतं. ठीक आहे? Obligation for completing our job. Then authority is given to a person, he should also made responsible. Obviously ज्याच्याकडे authority जाणार आहे तो एका पर्टिक्युलर टास्क साठी रिस्पॉन्सिबल असेल. देन ही शुड ऑल्सो हॅव कन्सर्न अथॉरिटी इफ एनीवन इज मेड रिस्पॉन्सिबल. हे पहिल्या दोन सेंटेन्स नंतर
हे जे हायलाइट वाले सेंटेन्स आहेत ते मेन्शन करा. काय सांगितले बघा इथे, अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी लीड्स टू इररिस्पॉन्सिबल बिहेवियर. जर अथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीये तर पर्सन काय करेल, इररिस्पॉन्सिबल बिहेवियर करेल. and responsibility without authority then person make the person ineffective. तो कोणतंच काम इफेक्टिव्ह वेने करणार नाही. तो काय म्हणेल, आम्हाला कसलीच राईट नाहीये, मग आम्ही काम का करायचं, त्यामुळे सगळ्या गोष्टी इनइफेक्टिव्ह होऊ शकतात. क्लिअर. तो दोन्ही हायलाइटेड सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी इज इक्वल टू करून डायरेक्टली मेन्शन करा इररिस्पॉन्सिबल बिहेवियर, and responsibility without authority is equal to ineffective work. शॉर्ट मध्ये जर लिहायचं असेल तर, अदरवाइज ऍज इट इज घेतला तरी चालेल. पॉइंट क्लिअर झाला का बघा. शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवलं आपण, अथॉरिटी मीन्स पॉवर, रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन. देन नेक्स्ट लाईनला मेन्शन करायचं अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी इज इक्वल टू इररिस्पॉन्सिबल बिहेवियर and responsibility without authority is equal to ineffective work. Clear. लक्षात आला सेकंड पॉइंट सगळ्यांना. मी विचारणार आहे रॅन्डमली, कोणालाही विचारेल. तो 3 पॉइंट कंप्लीट झाले की आधी रिवाइज करू. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट, युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड. Unity of command means subordinate should receive order and to be accountable to only one boss at a one time. Okay. Unity of command means subordinate should receive order only one boss at a one time. तुम्ही एकाच वेळी एकाच बॉस कडून ऑर्डर काय करा तर स्वीकारा. जर तुमच्यावरती 2 ते 3 बॉस किंवा 4 बॉसेस असतील तर तुमचं कन्फ्युजन होईल. सिंपल थिंग. जसं आज मी मॅनेजमेंट थोडंसं शिकवलं, युनिटी ऑफ कमांड म्हणजे काय. दुसरे टीचर आले, युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे काय शिकवते. तिसरे आले, ऑर्डर म्हणजे काय शिकवते. कहना क्या चाहते हो, असं होईल की नाही तुमचं. म्हणजे जे ऐकाल ते एकाच बॉस कडून ऐका, म्हणजे तुमचं काम काय होईल, थोडस इफेक्टिव्ह होईल. लक्षात येतं. सो शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, युनिटी ऑफ कमांड मीन्स subordinate should receive order only one boss at a one time. Complete करा. Subordinate should receive order only one boss at a one time. As the result, the enterprise discipline, stable and orderly existence as well as build a good relationship between superior and subordinate. As the result मध्ये हायलाइट वाला सेंटेन्स आधी घ्या. As the result, build a good relationship with the superior and subordinate. Build a good relationship between superior and subordinate. Superior म्हणजे कोण? Who is superior? Boss or manager. Superior ला काय म्हणतो आपण? मॅनेजर. क्लिअर झालं का बघा युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांडचा कीवर्ड लक्षात ठेवा. Subordinate should receive order only one boss at a one time. Clear? एका वेळी एका बॉस कडून ऑर्डर घेतली तर ऑब्विसली तुमचं एक छान रिलेशनशिप त्या बॉस सोबत बिल्डअप होऊ शकेल. देन ऑर्गनायझेशन मध्ये डिसिप्लिन मेंटेन होईल, स्मूथली फंक्शनिंग होईल एक्सेट्रा. आणि असं नसेल तर काय होईल तेही दिलेलं आहे. कन्फ्युजन होऊ शकतं, इनडिसिप्लिन वाढू शकते, इनइफेक्टिव्ह वर्क होऊ शकतं. तर तुम्ही काही ऍड करू शकता. प्रोबॅबिलिटी दोन्ही सुद्धा ऍड केला तरी चालेल. क्लिअर.
Take a 1 minute, read and repeat, then we will continue. कीवर्ड लक्षात राहिले सगळे. कीवर्ड लक्षात ठेवा प्रत्येक पॉइंट मध्ये. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन मीन्स वन हेड वन प्लॅन. कीवर्ड काय आहे त्याचा? वन हेड वन प्लॅन. एका वेळी तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार असला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगते ना, अरे क्लासमध्ये आहात, या बरं क्लासमध्ये फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली क्लासमध्येच असला पाहिजे. दॅट मीन्स युनिटी ऑफ डायरेक्शन मीन्स वन हेड वन प्लॅन. त्या एका पर्सनला तुम्ही एकच काम द्या स्पेसिफिक. जोपर्यंत तो ते काम कम्प्लीट करत नाहीये तोपर्यंत त्याला दुसरं काम देऊ नका, नाहीतर तो काय होईल? कन्फ्युज होईल. ओके. सो इथे हेनरी फ्युअल काय सांगतात? युनिटी ऑफ डायरेक्शन मीन्स वन हेड वन प्लॅन. रिलेटेड ऍक्टिव्हिटी शुड बी ग्रुप टुगेदर. जसं आपण मॅनेजमेंटच्या इंट्रो मध्ये बघितलेलं आहे. मॅनेजमेंट इज अ ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी. मॅनेजमेंट कशी आहे? तर ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी आहे. आणि हेनरी फ्युअल सुद्धा हेच सांगताय. हेनरी फ्युअल काय सांगताय? तर इंडिव्हिज्युअल टास्क नका देऊ. जो टास्क द्याल तो ग्रुप मध्ये द्या. म्हणजे काय करतील? ते पटकन टास्क त्यांचं कम्प्लीट करतील. राईट. देन efforts of all members of the organization should be directed towards common goal. आणि जो तुम्ही ग्रुप कराल ते सगळे मिळून काय करतील? अचीविंग कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी ऑर्गनायझेशन. विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन, युनिटी ऑफ ऍक्शन और युनिटी ऑफ कमांड कॅन नॉट बी अचीव्ड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग गाईज. लक्षात ठेवा. जे आपण आधीचं प्रिन्सिपल बघितलेलं आहे युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड तुम्हाला सक्सेस करायचं असेल तर आधी तुम्हाला युनिटी ऑफ डायरेक्शन तुमचं क्लिअर असलं पाहिजे. दॅट इज व्हाय हिअर सेड युनिटी ऑफ कमांड इज नॉट पॉसिबल विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन. कारण जर तुम्ही एका बॉस कडून ऑर्डर घेताय म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एक प्लॅन असला पाहिजे. दॅट इज व्हाय हिअर सेड युनिटी ऑफ कमांड इज नॉट पॉसिबल without unity of direction. Is it clear point? Okay. Complete kara. Unity of direction means one head one plan. Unity of direction means one head one plan. As it is घेतला तरी चालेल. Very easy. Without unity of direction, unity of action cannot be achieved, and unity of command is not possible without unity of direction. Without unity of direction. Clear? चला पुढे जाऊया. झालं लिहून? Next, order. Next principle is order. Order. ती वाली ऑर्डर नव्हे. ओके. ही ऑर्डर कोणती आहे? खूप सोपी वाली ऑर्डर आहे ही. That means it's very easy principle. Order means proper and systematic arrangement of things and people. लक्षात ठेवा. ऑर्डर ह्या वर्ड वरती जाऊ नका. बेसिकली आपल्याला ऑर्डर म्हणजे काय? ऑर्डर देणे एवढंच माहित असतं. बट अकॉर्डिंग टू हेनरी फ्युअल, ऑर्डर मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ थिंग्स अँड पीपल. थिंग्स म्हणजे काय? वस्तू. ओके. थिंग अँड पीपल. जसं आपण स्टाफिंग मध्ये बघितलेलं आहे, अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्लेस. हेच प्रिन्सिपल इथे सांगितलेलं आहे. ऑर्डर मीन्स systematic arrangement of things and people. Definition लक्षात आली का? Order means systematic arrangement of things and people. मग things ला काय म्हटलेलं आहे आणि people ला काय म्हटले हे नेक्स्ट पॅरा मध्ये दिलेलं आहे. So arrangement of things, it is called material order.
and placement of people is called social order. लक्षात आलं का बघा? तुम्ही प्रॉपर अरेंजमेंट केली आहे सगळ्या मटेरियलची, सगळ्या वस्तू वेगवेगळ्या जागी प्रॉपर अरेंजमेंट केलेली आहे, त्याला काय म्हणतोय आपण? मटेरियल ऑर्डर. अरेंजमेंट ऑफ थिंग, इट इज कॉल्ड मटेरियल ऑर्डर. अँड प्लेसमेंट ऑफ पीपल, त्या पर्सनला तुम्ही प्रॉपर त्याच्या प्लेस वरती नेऊन बसवलं, त्याला आपण म्हणतोय, काय म्हणतोय? सोशल ऑर्डर. ओके, so placement of people, it is social order. That's it. इथेपर्यंत दिला तरी चालेल. Again same, material order should be safe, appropriate and specific place. जे मटेरियल तुम्ही ठेवलेलं आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या कपाटात ठेवलं तर ते सेफ असलं पाहिजे. ठीक आहे. देन सोशल ऑर्डर मीन्स social order based on selection and appointment of most suitable person of the suitable job. प्लेसमेंट ऑफ पीपल करणं म्हणजे काय? काय करायचंय? चल बाबा तुला तुझी जागा दाखवतो, तिथे नेऊन त्याला बसवायचंय. दॅट मीन्स प्लेसमेंट? नो. प्लेसमेंट मीन्स अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट प्लेस. फॉर एक्झाम्पल एखादा मॅनेजरला अपॉइंट करताय तर तुम्ही त्याला आधी क्वालिफिकेशन विचारा, तुम्ही आधी त्याला एक्सपिरियन्स विचारा. दॅट मीन्स प्लेसमेंट ऑर्डर. ओके, क्लिअर? लक्षात आलं का कॉन्सेप्ट काय आहे? कोणाकोणाला लक्षात आलं? हात वरती करा. थोडस लक्षात आलं तर एवढा करा, सगळं आलं असेल तर पूर्ण. क्लिअर? व्हेरी गुड. ऑर्डर सोशल ऑर्डर पर्यंत लिहून कंप्लीट केला तरी चालेल. झालं? चला पुढे जाऊया. इक्विटी. इक्विटी, equity means combination of kindness, fairness and justice. So very simple thing. Equity means equal treatment. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या प्रिन्सिपल मध्ये? इक्विटी means it is the combination of fairness, kindness and justice. Clear? Fairness, kindness and justice. That means the employees should be treated with kindness and equity if devoted is expected of them. जसं आपण म्हणतो की ऑर्गनायझेशन मध्ये मेल आणि फिमेल अशी वेगळी ट्रीटमेंट देऊ नका. ही ऑर शी इज एम्प्लॉई, दॅट्स इट. म्हणजे कोणाला जास्त पॅम्पर करू नका, कोणाला जास्त मोठं करू नका. म्हणजे प्रत्येकाला तुम्ही इक्वली ट्रीट केलं पाहिजे, प्रत्येकाला तुम्ही जस्टिस हा दिलाच पाहिजे. जस्टिस म्हणजे न्यायालयात जायची गरज नाही, जिथे आहे त्यांना तिथे जस्टिस द्या. दॅट मीन्स दे शुड गिव्ह सिमिलर ट्रीटमेंट टू पीपल ऑफ सिमिलर पोझिशन. प्रत्येक सिमिलर पोझिशनला सिमिलर ट्रीटमेंट द्या. जसं फॉर एक्झाम्पल ॲज सिम्पल ॲज दॅट की तुमच्या सगळ्या क्लासमध्ये प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. लक्षात येते? कारण तुमचा SY BCom चा क्लास आहे. म्हणजे असं नाही की यामध्ये कोण खूपच मोठा आहे, कोण खूप छोटा आहे, किंवा कोण हाय क्लास मधून येतोय, कोण लो क्लास मधून येतोय. डझंट मॅटर, यू आर अ स्टुडंट. ओके, जर तुम्ही इथे शिकायला येताय तर प्रत्येकाला ही इक्वल ट्रीटमेंटच मिळाली पाहिजे. क्लिअर? as well as not treat as a caste, religion, region, gender, etc. कोणालाही अशी ट्रीटमेंट देऊ नका की हा वेगळ्या कास्टचा आहे, वेगळ्या जेंडरचा आहे, वेगळ्या रिलीजनचा आहे. दॅट इज व्हाय हियर हेनरी फ्युअल से काय सांगताय? इक्विटीला इम्पॉर्टन्स द्या. मीन्स काइंडनेस, फेअर अँड जस्टिस. इज इट क्लिअर? कंप्लीट करा. इक्विटी मीन्स कॉम्बिनेशन ऑफ फेअरनेस, काइंडनेस अँड जस्टिस. मी लास्ट सेंटेन्स घेतलं तरी चालेल. दे शुड नॉट डिस्क्रिमिनेट विथ रिस्पेक्ट ऑफ एज, कास्ट, gender, religion and relation. They should not discriminate age, caste, gender, religion and relation.
हा माझा रिलेटिव्ह आहे त्याला जास्त काम करेल असं बिलकुल नाही झालं. इंद्रिय सांगतात सगळ्यांना सेम ट्रीटमेंट द्या. क्लिअर क्वेश्चन? क्वेश्चन नाही, हाफ क्वेश्चन आपला इथे कम्प्लीट झालेला आहे. वी विल कंटिन्यू टुमॉरो. ओके, थँक्यू.